नासाच्या शास्त्रज्ञांनी भारताकडनं चांद्रयान-3च्या सॉफ्ट लँडिंगचं तंत्रज्ञान मागवलेलं आहे। इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची माहिती। रामेश्वरम इथल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात सोमनाथ बोलत होते। वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानकडनं इंग्लंडचा 69 धावांनी धक्कादायक पराभव। अफगाणिस्तानच्या फिरकी आक्रमणासमोर इंग्लंडचं लोटांगण। गतविजेत्या इंग्लंडचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला हा दुसरा पराभव आहे। एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयाच्या शोधात असलेले ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आज लखनौमध्ये आमने-सामने। दोनही संघांनी सुरुवातीचे दोनही सामने गमावलेले आहेत। विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यावर टीम इंडिया पुण्यात। टीम इंडियाचं पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत। 19 ऑक्टोबरला पुण्यातल्या गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशसोबत भारताचा सामना। केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये पावसामुळे अनेक भागात पाणी। प्रशासनाकडून अलर्ट जारी। पाणी साचलेल्या भागातनं नागरिकांचं स्थलांतर। पुढचे 3 दिवस मुंबई कोकणासह नाशिक जिल्ह्यातही पावसाचा इशारा। हवामान खात्याची माहिती। पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी 12 ते 1 दरम्यान 1 तासाचा ब्लॉक। सर्व प्रकारची वाहतूक खालापूर टोलनाका आणि शोल्डर रेनवरती पूर्णपणे थांबवण्यात येईल, बंद ठेवली जाईल। शिंदे गटाच्या खासदारांची आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक। शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांना लोकसभेचं तिकीट हवं आहे, मात्र महायुतीत एकमत होत नसल्यामुळे बैठक वादळी होण्याचा अंदाज। सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा शाईफेकीचा प्रकार। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून पाटील यांच्यावरती शाईफेक। पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले। काही लोकांनी आपल्याला कोर्टात खेचलं, त्यामुळे खऱ्या राष्ट्रवादीवर संघर्षाची वेळ। शरद पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल। सत्तेच्या गैरवापरामुळे जनतेची भाजपला पसंती नाही। 2-3 राज्य वगळता भाजपचं सरकार कुठेच नाही। शरद पवार यांचा भाजपवर निशाणा। पोलिसांना कंत्राटी पद्धतीने भरती करणं चुकीचं। याच सरकारच्या काळामध्ये कंत्राटी पोलीस भरती आपण ऐकली आहे। कंत्राटी भरतीवरनं पवारांचा सरकारवरती निशाणा। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल। तुरुंगात छगन भुजबळांची तब्येत बिघडत असताना सरकारच्या दुर्लक्षामुळे काही बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार असेल, असा पत्रात उल्लेख आहे। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाची युती। विघ्नसंतोषी वृत्ती गाडण्यासाठी आम्ही एकत्र। ठाकरेंची भाजपवर टीका। ठाकरे आणि समाजवादी पक्षाच्या युतीवर मुख्यमंत्र्यांची टीका। घरात बसलेल्यांना लोक मतदान करत नाहीत, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला। छत्रपती संभाजीनगरच्या अपघातात 12 व्यक्तींच्या मृत्यूला आरटीओ जबाबदार। आरटीओचे 2 अधिकारी पोलिसांच्या ताब्यात, तर ट्रक चालकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। समृद्धी महामार्गावरच्या अपघाताची सखोल चौकशी करणार आणि संबंधित दोषींवरती कारवाई केली जाईल। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती। समृद्धी महामार्गावरती झालेल्या अपघाताला सरकार जबाबदार। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आरोप। अपघातातल्या मृत्यू प्रकरणी सरकारवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची तुपकरांची मागणी। राखी जाधव यांची शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सभेत घोषणा। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। आमदार अपात्रता सुनावणीवरती अद्याप निर्णय झालेला नसताना ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही रंगतात। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान जन आक्रोश यात्रा काढणार। 22 दिवस 522 किलोमीटरपर्यंत 37 कारखान्यांच्या दारात जाऊन 400 रुपयांच्या मागणीसाठी यात्रा निघते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची आज नागपूरमध्ये ओबीसी संघटनांसोबत बैठक। संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाजाच्या प्रश्नांवरती काम करणाऱ्या 50 पेक्षा अधिक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते बैठकीला हजर असतील। खासदार सुजय विखे पाटील यांना आमदार संग्राम जगतापांचं राष्ट्रवादीत येण्याचं निमंत्रण। काही दिवसांपूर्वी सुजय विखेंनी संग्राम जगताप यांचे वडील आणि माजी आमदार अरुण जगताप यांना भाजपत येण्याचं निमंत्रण दिलं होतं। मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं भुजबळांनी कधीही म्हटलं नाही, तर ओबीसींचं आरक्षण कमी होऊ नये अशी भुजबळांची भूमिका आहे। मात्र यामुळे भुजबळांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांची चौकशी व्हायला हवी, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। नाशिकमधल्या येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळांचा शुभेच्छा बॅनर फाडला। अज्ञातांनी भुजबळांच्या फोटोला काळं फासलं।
मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडनं मुलुंड टोलनाक्याची पाहणी, राज ठाकरेंनी केलेल्या सीसीटीव्हीच्या मागणीसंदर्भात ही पाहणी करण्यात आली आहे। मालवणमधील राजकोट या भुईकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती 43 फुटांचा उंच पुतळा उभारला जाईल। भारतीय नौसेना दिनानिमित्त नौदलाचा उपक्रम। जळगावमधल्या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताईचा जन्मोत्सव सोहळा साजरा, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। वाशिममध्ये एका कलाकारानं खडूवरती साकारलं चामुंडा देवीचं शिल्प। जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये शिपाई पदावरती काम करणाऱ्या हर्षल हिवसे यांची कलाकृती आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील नेरूर गावचे चित्रकार हर्षद मेस्त्री यांनी प्लास्टिकच्या ग्लासवरती साकारलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं चित्र। ॲक्रेलिक रंगांचा वापर करून हे चित्र रेखाटण्यात आलंय। जेजुरीतील खंडोबाच्या गडावर घटस्थापना, भूपाळी पूजा झाल्यावरती पाखरणी करण्यात आली। ठाण्यातल्या टेंभी नाक्याच्या दुर्गेश्वरी देवीचं ढोल ताशांच्या गजरात आगमन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मिरवणुकीमध्ये सहभागी। ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीच्या मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाजाकडनं मुख्यमंत्र्यांचं स्वागत, मुस्लिम बांधवांकडनं देवीवरती फुलांचा वर्षाव। कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची सिंहासनारूढ रूपात पूजा, देवीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी। शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात काळा चौकीत भाजपकडनं मराठी दांडिया महोत्सवाचं आयोजन। काळा चौकीचा हा सगळा परिसर ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो। अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदासाठी मिटकरींचं तुळजा भवानीला साकडं, अकोल्यातल्या आपल्या घरी देवीला गोंधळ घालत मिटकरींनी हे साकडं घातलंय। कल्याणमध्ये ग्रामीण भागातील शेकडो मनसे पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश। ललित पाटील पलायन प्रकरणातील तपास अधिकारी बदलले, ललित पाटील प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करणार। नाशिकमधल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाला वेग, अटकेत असलेल्या भूषण पाटीलला घेऊन पुणे पोलिसांचं पथक नाशिकमध्ये पोहोचलं। ज्या शिंदे गावातील एमआयडीसीमध्ये ड्रग्जची निर्मिती केली जात होती तिथल्या कारखान्यात भूषणला नेण्यात आलं। मलबार हिल परिसरातील बाणगंगा तलावामध्ये मेलेल्या माशांचा खच, पितृपक्षातील विधींमुळे बाणगंगा तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा दावा। वाशिममध्ये अंड्यांच्या किमती वाढल्या, महिन्याभरात प्रति अंड्याच्या ट्रेमध्ये 50 रुपयांची वाढ, मागणी वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता। घटस्थापनेच्या मुहूर्तावरती हिंगोली जिल्ह्यातील कपिलेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू, बॉयलर पेटवण्याच्या कार्यक्रमाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती। मुख्यमंत्री आणि ओबीसी संघटनांमध्ये झालेल्या बैठकीचं इतिवृत्त मिळालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ओबीसी संघटनांचा सरकारला थेट इशारा। सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेचं आंदोलन, राज्य सरकारच्या कंत्राटी धोरणाविरोधात हलगी ताशाच्या तालावरती मोर्चा। यवतमाळमध्ये चाकूनं हल्ला करून लुटमार करणाऱ्या 8 व्यक्तींना अटक, वाईन शॉपच्या मालकाकडनं 2.5 लाख रुपयांची रक्कम लुटून त्यांच्यावरती आरोपीनं केला होता चाकू हल्ला। तहसीलदारांना दागिने हवेत असं सांगून जवळपास 12 ते 15 ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या आणि सोन साखळ्या पळवल्या। बुलढाण्याच्या चिखलीमधली घटना, सराफ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। महसूल गुप्तचर संचालनालयानं सोन्याची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। देशभरात 3 ठिकाणी एकत्रित कारवाई करत 19 कोटींचं सोनं जप्त झालंय। वाराणसी, नागपूर आणि मुंबईत ही कारवाई केली। जळगावमधल्या राजमल लखीचंद ग्रुपवरती ईडीची पुन्हा कारवाई, लखीचंद ग्रुपची जवळपास 315 कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त। सूत्रांच्या माहितीनुसार स्टेट बँकेकडनं घेतलेलं कोट्यवधींचं कर्ज थकवल्याप्रकरणी ईडीकडनं कारवाई करण्यात आली आहे। लातूरमध्ये फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा स्फोट, फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू तर 7 लहान मुलं गंभीर जखमी। ठाणे जिल्ह्यामध्ये गोळीबार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात, जिल्ह्यातील पडघा इथे दोघांवरती केला होता गोळीबार। मजुरीच्या पैशांसाठी पत्नीचं डोकं जमिनीवरती ठेचून तिची हत्या करण्यात आली, आरोपी पतीला अटक झाली आहे। वर्ध्याच्या पुलगावातली घटना आहे। नालासोपारामध्ये हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून नवविवाहितेची गळफास घेत आत्महत्या, पोलिसांकडनं पती आणि सासऱ्याला केली अटक। उल्हासनगरमध्ये ड्रग्जविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन, ॲडिशनल कमिशनर समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं।
डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील डॉक्टर सायरस पूनावाला कन्या शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा। शाळेतल्या विद्यार्थिनींनी वर्तमानपत्र, कथा, कविता, नाट्यप्रवेश, संवाद, लेख यांचं विविध भाषांमध्ये प्रकट वाचन केलं। मित्रांसोबत पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू। भिवंडीच्या वडपा धामणगाव इथली दुर्घटना। कोकण रेल्वेची चाकरमान्यांना भेट। दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या। 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालवल्या जातील। मध्य रेल्वेमधनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या 3 लाख रेल्वे प्रवाशांवरती कारवाई। 17 कोटी 31 लाखांचा दंड वसूल। देशभरात बुधवारपासून उकाडा जास्त वाढणार। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। कोकण आणि मराठवाड्यामध्ये ऑक्टोबर हीटचा तडाखा आणखी जाणवण्याची शक्यता। देशात वाहनांची संख्या 35 कोटींपेक्षाही जास्त। 42 वर्षांमध्ये 65 पटीनं वाहनं वाढली। केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे भाविक गारठले। काँग्रेसची मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर। या राज्यातील पक्षाच्या कप्तानांना रिंगणामध्ये उतरवलं। मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि टीएस सिंग देव निवडणूक लढवणार। अमिताभ बच्चन यांनी रणोत्सव आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट द्यावी। पंतप्रधान मोदींचं अमिताभ बच्चन यांना आवाहन। दिल्ली एनसीआर भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं। दिल्ली, गाझियाबाद आणि नोएडामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के। 2 आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीला बसलेत भूकंपाचे धक्के। ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमध्ये आणखी 274 भारतीयांना घेऊन 4थं विमान काल दिल्लीमध्ये परत आलंय। हमासच्या हल्ल्यामध्ये भारतीय वंशाच्या 3 महिलांचा मृत्यू। 2 महिला इस्रायल सैन्यातल्या तर एका महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही। युद्धामध्ये मारल्या गेलेल्या किम डोररकर मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत। हमाससोबत लढताना गाझा बॉर्डरजवळ त्यांना मृत्यू आलाय। आम्ही हमासला संपवून टाकू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा हमासला इशारा। तर गाझावरती कब्जा करू नका, अमेरिकेचा इस्रायलला सल्ला। अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप। 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के। यूएस जिओलॉजिकल सर्व्हेची माहिती। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 19 फूट उंच पुतळ्याचं अनावरण। स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी असे या पुतळ्याचं नाव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।